साकोर्ड्यामध्ये आलेलो चेन टाईट करायला, कारण चेनमध्ये उतरलेली तेव्हा फोन नव्हतं लावला तर पडलो असतो. म्हणून जाऊया चेन टाईट करून. चेन टाईट केली आता फोन लावलं चालू केलं. आमच्या इकडे KTMचं सर्विस करणारे कोणी दापोलीमध्ये फक्त टेम्पलवर टाईट करून उद्या बहुतेक निघणार आहे. चेनीचं बेअरिंग पण गेले माझे, सगळे प्रॉब्लेमच झाले. उद्या कसं जायचं कसं काय करायचं ते विचार पडले मला. फक्त KTMचं करणार सध्या तर गावाला तर कोण आता सगळे प्रॉब्लेम वाटते मला जास्त. घरात जाऊन बघूया जरा काय होतं. घरात जाऊन प्लॅन कसं उद्याच कसं उद्या निघायला. उद्या माणगावला आहे, पण माणगावपर्यंत तरी जायला पाहिजे. मोठी कारण मुंबईला जाते काय प्रॉब्लेम होतो जायला. आपण KTM असल्या सध्या कोण हात नाही टाकत गाडीवरती. खोलायला पण जास्त हे होतं. ट्रेनमध्ये डबल स्टँड नाही तुला, त्यामुळे मला जास्तच प्रॉब्लेम होतो सारखं. गावाला आणल्यापासून तर जास्तच प्रॉब्लेम द्यायला लागले, कारण गावचे रोड नुसते खड्ड्यानेच भरलेले. आता फक्त चेनीच बेरी अजून काय काय जाणार आहे काय माहिती. पाऊस पण येते, माणसं नाचणे लावतात. सरळ म्हणून दापोलीमध्ये जातो, पण मी अपोजिट चाललं आहे, म्हणजे आता घरी जायचं. त्या साईडला पण माणसं नाचणे लावते. आता सध्या लावणीचं सीझन चालू आहे, तर तेच आता पण घरी नागर धरलेला आहे. सध्या काही येत नाही, फक्त गाडीवरतीच फिरायचं आहे मला. कारण काही लोक तर असे पण बोलतात की नुसतं हा काय उन्हाळ टप्पू आहे, हे आहे. पण तसं काहीच नाही, कारण आमचं पण घरी सगळेच आहे. माझ्या तर आहेच, बाकीच्यांचं काय माहीत नाही. हो जास्त वाळू पडले, पावसामधून वाळू बाहेर आले. असे खड्डे भेटलेत म्हणून माझ्या चेनीचा थोडा प्रॉब्लेम होतो. चेन किट बहुतेक माझा त्याला बोललो चेन किट गेलं आहे का, तो बोलला नाही. बिलकुल चेनीचे बेरिंग गेले, पण आता बेरिंग KTMची कितीला भेटेल किती ते तर बघायला लागेल पहिले. तर सध्या तरी आता माणगावमध्येच जायला लागेल, कारण मग दापोलीमध्ये आता बघतो उद्या काय होते. तुला जर जायला भेटलं तर दापोलीमध्ये जर बघतो, तर मग दापोलीमध्येच जायला लागेल मला. उद्या काही करून दापोलीमध्ये जायच लागेल असं मला तर वाटतं. कारण मुंबईला जाते मला तर वाटत नाही की जातेमध्ये रस्त्यामध्ये काय तिला व्हायला पाहिजे, कारण हायवेला कोण हातसुद्धा करत नाही, कोणी उभा राहू शकत नाही. इकडं पूर्ण हिरवंगार झालं आहे सगळं. पूर्ण गावाला होतं ना, पावसाचं सीझन आहे तर थंड होणार, हिरवाच दिसणार. गावाला आल्यापासून गाडीसोबत जास्तच प्रॉब्लेम व्हायला लागले, कारण येते वेळी ब्रेक पॅड पण चेंज केलेले, पण त्याचा काही फायदाच नाही झाला मला. कारण ब्रेक पॅड चेंज केल्यापासून आवाजच यायला लागला चिक. तर चेनीचा पण प्रॉब्लेम निघाला. तर ऑइलचं पण थोड्या दिवसांनी काय निघणार आहे असं नोटिफिकेशन तर येते, बघतो काय होतं ते. तर मला सर्व्हिसिंग पुढेच मारायला लागेल माणगावला, म्हणजे तरी जातेवेळी मला तर हे नको
त्यासाठी बोलते. तर रोडवरती नांगर धरलेला ते पण दाखवतो. म्हणजे आमच्या इकडं कसे नांगर वगैरे धरले राहतात. तर एकदम तुम्हाला क्लिअर दिसेल रोडवरतीच आहे. मस्ती लागली आणि इकडे नांगर धरलेलं. दुसरा नाका म्हणजे ॲक्च्युली 3 नाके आहेत. त्या वरती एक आहे. तर पोलीस चौकी येथून ती आता बंद आहे. पाऊस पण हलका पडतो आहे. तर भिजवणार आहे. काय प्रॉब्लेम नाही. रेनकोट घेतला आत्ताच. पण पाऊस थांबायला पाहिजे. तर मला फोन काढायला लागेल मग. कारण माझ्याकडे कॅमेरा नाही तर मग मी फोनवरूनच सगळं चालवतो. फोन पण असा अडकलाय की मला काही दिसत पण नाही काय.